अकोला जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता। जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरान अर्थात ई क्लास जमीन असून त्यावर ग्रामस्थांकडून पिके घेतली जातात। स्थानिक प्रशासन अनेकदा हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया करीत असते, मात्र यातून संबंधित शेतकरी शेतमजुरांचे प्रचंड नुकसान होते, तर दुसरीकडे त्यांच्या जमिनीवर सोलर प्लांट लावण्यात येणार असल्याच्या विरोधात आज वंचित आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या एल्गार मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। आज जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल किंवा अतिक्रमणधारक आदिवासी शेतकरी असेल किंवा घरकुल नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारक घरकुलधारक असतील, ते मग अकोला जिल्ह्यातले असतील किंवा महानगरातले असतील, यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे घरकुल नियमाकुल व्हावे व शेती सुद्धा त्यांच्या नावावर नियमाकुल करण्यात यावी, यासाठी आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि त्याचं निवेदन आम्ही रितसरपणे कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे। त्या आमच्या भावना संपूर्ण मंत्रालयापर्यंत पोहोचतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। सर्वच तालुके अकोला जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील लोकांचा समावेश होता। जर आज आम्हाला जर या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर याहीपेक्षा मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत।